पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे रामकृष्ण हरी माऊली। सध्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही नीरा नदीच्या घाटावरून आता सध्या लोणंदच्या दिशेने मार्गस्थ झाले। आपण माझ्या मागे बघू शकता, खरं तर असंख्य वारकरी आता थेट लोणंदच्या दिशेने मार्गस्थ होतात। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता प्रस्थान करते। आपण आता त्यांनाच विचारूया हा सगळा अनुभव आणि हा सगळा नयनरम्य सोहळा त्यांच्यासाठी नेमका कसा होता। चला, आता माझ्यासोबत एक माऊली आहेत, आपण त्यांनाच विचारूया। खरं तर आता माऊलींचा नीरास्नान सोहळा पार पडला आणि हा खरं तर वारकऱ्यांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो, कारण की हे पारणं डोळ्याचं पारणं फिटतं हा सगळा सोहळा पाहून। तर तुमचा अनुभव नेमका कसा होता? ही पाचवी वारी माझीवाली। आम्हाला दरवर्षी वारी जवळ येईल तोपर्यंत आम्हाला फार फार आनंद होतो आणि एकदम आनंद होतो की घरचे सगळे कामधंदे सोडून आम्ही या वारीसाठी उत्सुक राहतो आणि मस्त आनंद घेत चालतो आम्ही। असं आता तुम्ही कुठून आलात आणि तुमची? आम्ही नाशिक जिल्ह्यातून लासलगाव वाकी बुद्रुकमधून आलो आहे। आळंदीला 6 तारखेला आम्ही घरून निघालो आणि 9 तारखेपासून आम्ही मार्गस्थ झालो पालखी। असं खरं तर असं आपल्याकडे म्हटलं जातं की माऊलींच्या पादुकांचा नीरास्नान सोहळा ज्या वेळेला पार पडतो त्यावेळेला वारकऱ्यांचा जो चालून आलेला जो काही आपला थकवा असतो तो सगळा थकवा या नीरास्नान सोहळ्यामुळे खरं तर निघून जातो, कारण की हा इतका नयनरम्य आणि नेत्रदीपक असा सोहळा असतो। सो तुम्हाला नेमकं कसं वाटतंय की हा सगळा सोहळा तुम्ही अनुभवला, साक्षात आपल्या डोळ्यासमोर माऊलींच्या पादुकांना नीरास्नान घातलं जातं त्यावेळेला? आपण हा सोहळा जर पाहिला, किती थकलेला असलो किंवा किती दमलेला असलो तरी हे सोहळा पाहिल्यावर एकदम आनंद वाटतो। कुठलंच काही हातपाय दुखते नाही, कधी काही नाही, किती वयस्कर राहते तरी ते आनंदामध्ये चालत राहते। असं की कोणी 70 वर्षाचं असेल, कोणी 80 वर्षाचं असेल, कोणी 60 वर्षाचं असेल। आता माझं वय जवळ 55 वर्ष तरी मन आमचे कधी आजूपर्यंत कधी हातपाय दुखलं नाही, कधी डोकं दुखलं नाही, कधी काही नाही। आम्ही सगळी गार पाण्याने आंघोळ करतो, मस्त सगळे माऊलीचं दर्शन घेतो आणि मार्गस्थ चालत राहतो आम्ही। तर आपण पाहिलं तर चंद्रभागेला पूर आला होता आणि त्यानंतर सुद्धा वारकरी अखंडपणे चालत राहिले विठुरायाच्या नामामध्ये। तर ही सगळी म्हणजे काय जादू आहे माऊलींची, विठोबाची, की जी तुम्हाला थकवा जाणूच देत नाही? हो, शेवटी संत महात्मांची कृपा येते। असं किती पाणी असो, पाऊस असो, कधी कोणतीच अडचण आजपर्यंत आम्हाला आली नाही। आम्ही येताना माऊलीचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आलो, चंद्रभागेचं स्नान करून आलो, पण कधीच वाटलं नाही का पाण्या पावसाचं एवढं झालं, कधी आम्हाला कोणतीच अडचण आली नाही त्या कृपेमुळं। असं धन्यवाद माऊली, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। रामकृष्ण हरी। तर अशा प्रकारे खरं तर मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। इथे अनेक वारकरी आहेत जे विठ्ठल भक्तीमध्ये अगदी दंग होत आहेत। टाळ मृदुंगाचा गजर केला जातोय आणि एकच जयघोष सध्या सुरू आहे, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। मी प्रियांका देसाई, साम TV न्यूज, सातारा।